नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय तो आहे की झूठे को झूठा मिले दोना बंधे स्नेह, झूठे को साचा मिले तभी तुटे स्नेह। कबीरदासजीचा हा दोहा आहे। आपल्या आयुष्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, बरेचदा आपण आयुष्य जगत असतो आणि ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीकडे जातो ना, त्या व्यक्तीला आपल्याबद्दल तिरस्कार निर्माण होत असतो, त्या व्यक्तीला आपण आवडत नसतो आणि कधी कधी आपण आयुष्यामध्ये ज्यावेळेस खरं बोलायला लागतो, खरं वागायला लागतो, ज्यावेळेस आपण खऱ्या आयुष्याची इच्छा करतो ना, त्यावेळी जी खोटी लोक असतात ना, ते हळूहळू आपल्यापासून ऑटोमॅटिकली लांब व्हायला लागतात। ऑटोमॅटिकली त्यांना सांगावं नाही लागत की लांब जावा, आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेमच राहत नाही। ज्यावेळेस एखाद्या खोटराड्या माणसाला जर दुसरा खोटराडा माणूस भेटला ना, त्याच्यामध्ये प्रेम वाढतं। वा, कारण सारख्याला बारके भेटलेले असतात। ह्यानं जी म्हणते ती बी म्हणते हा खरंच आहे, बरोबर आहे। झूठे को झूठा मिले दूना बंधे स्नेह, झूठे को साचा मिले तभी तुटे स्नेह। पण ज्यावेळेस एखाद्या खोटराड्या माणसाला जर एखादा चांगला सत्य बोलणारा माणूस भेटला ना, तर मग तो खोटराडा माणूस चांगल्या माणसाचा द्वेष करायला लागतो, त्याचा तिरस्कार करायला लागतो। आणि ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात भरपूर होत असतात म्हणून मी बोलतोय। इनफॅक्ट या अगोदर पण मी या विषयाबद्दल बोललेलो आहे। ज्या दिवशी मी बोलायला लागलो ना, त्या दिवशी जे पण माझ्या आयुष्यातली खोटी लोक होती ना, सगळी मला सोडून गेले, सगळे लोक सोडून गेले। आणि ह्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांसोबत होत असतात। सगळ्यांसोबत आपल्याला बऱ्याचदा वाटत असतं की हा व्यक्ती माझ्यासोबत असं का वागतोय, आपल्याला लांब का ढकलतोय। त्याचं हे खूप मोठं कारण आहे की खोटारडा व्यक्ती खोट्या व्यक्तीसोबतच जॉईन होत असतो। त्याच्याजवळ जर चांगला माणूस आला ना, तर त्याला इरिटेट व्हायला लागतं। पण हे कबीरदासजींचं लिखाण आहे ना, काय लिखाण आहे यार। माझ्या आयुष्यामध्ये जर पर्सनली सांगायचं झालं ना, मी सगळ्यात जास्त जर प्रेम कोणावर करत असेल ना, तर ते म्हणजे संत तुकाराम, संत कबीरदास। त्यांच्या शब्दांमधून इतकं शिकायला मिळतं ना, आयुष्यामध्ये इतकं शिकायला मिळतं ना, प्रचंड प्रचंड। आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्या दोह्यामध्ये आहे, त्यांच्या अभंगामध्ये आहे। ॲक्च्युअलमध्ये जे दर्शनशास्त्र असतं, जो आपला अनुभव असतो ना, तो आपल्याला त्या दोह्यातून मिळत असतो। प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते। ते एक्झॅक्टली दर्शन काय असतं, दुनिया कशी असते, आपल्याला कधी कधी त्यांचे दोहे कळत नसतात, कारण आपल्या अनुभवामध्ये नसतात ते। पण ज्या दिवशी आपण त्यांच्या मार्गाने चलत असतो ना, त्या दिवशी मग आपल्यात आणि त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिकली एक जवळता साधली जाते। जर आपला मार्ग बरोबर असेल ना, तर ते लोक आपोआप आपल्या जवळ येतात, पण जर आपण त्या अंधारात जगत असू ना, खोट्या लोकांना जर आपण जवळ केलं असेल, आपल्याला जर ॲक्च्युअलमध्ये खरं काय हे जर दिसत नसेल ना, तर मग हे लोक आपल्याला कधी कळतच नाहीत, कारण ह्यांचं बोलणं आपल्याला एक्झॅक्टली लक्षातच येत नाही। आपण वरून हे मोठी लोक आहेत म्हणून ह्यांच्या पाया पडतो, ह्यांचा आदर करतो, पण त्यांचं जे लिखाण असतं ना, ते आपल्याला नाही लक्षात येत। ज्या दिवशी संपूर्ण दुनिया आपल्या विरोधात जाते, ज्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये आपण त्या सिच्युएशनमध्ये असतो ना, त्या दिवशी मग आपल्याला त्यांचे दोहे कळायला लागतात, त्यांचे अभंग कळायला लागतात। पण तो अनुभव आपल्या आयुष्यामध्ये आला पाहिजे। काय दर्शन आहे त्यांचं, काय लिखाण आहे। संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की गुरुविना अनुभव कैसा कळे। ज्या दिवशी आपण त्यांचे दोहे, त्यांचे अभंग वाचतो ना, त्या दिवशी आपल्याला रिअलाइज होतं की आयुष्यामध्ये एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम चालू आहेत। भरपूर गोष्टी आहेत, भरपूर दोहे आहेत। एकही दिवस शाळेत न गेलेले संत कबीरदास, संत तुकाराम काय पराकोटीची उच्चता गाठून गेलेत ह्या जगामध्ये, आपण कधी कल्पनाही नाही करू शकत। आज भारतामध्ये सगळ्यात जास्त जर PhD कशावर होत असतील, तर ते म्हणजे कबीरदासजींच्या दोह्यावरती, संत तुकारामांच्या अभंगावरती सगळ्यात जास्त PhDच। काय त्यांच्या लेखनात ताकद असेल, कशी त्यांना दुनिया दिसत असेल, काय त्यांच्या नजरेमध्ये ती जादू असेल, जबरदस्त। पण आपण ह्या लोकांकडे कधी जातच नाही, कारण आपण ह्या अंधारामध्ये इतके गुरफटून गेलोय ना, आपल्याला खरं कळतच नाही। ज्या दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये व्यर्थता दिसायला लागते ना, त्या दिवशी मग आपण ह्या लोकांना जवळ करत असतो सत्य जाणून घेण्यासाठी। पण जर आपण आपल्या जवळच्याच खोट्या लोकांना चिटकून राहिलेलो असलो ना, तर आपल्याला ह्यांची वाक्यच कळत नाहीत, कधीच कळत नाहीत। मग तुम्ही PhD करा, काय करायचंय ते करा, कळतच नाही, अनुभवच येत नाही त्या गोष्टीचा। झूठे को झूठा मिले दूना बंधे स्नेह। बरीचशी लोक असतात जे आपला तिरस्कार करत असतात, बऱ्याचशा लोकांना आपण आवडत नसतो। त्याचं फक्त हेच कारण आहे, एकतर ते खोटे असू शकतात किंवा आपण खोटे असू शकतो। जर आपण खोटे असलो ना, तर खरा व्यक्ती आपल्याला कधी जवळ नाही करत, कधीच नाही करत। पण कसं असतं माहिती आहे का, आपल्याला आपल्या चुका दिसत असतात। पण ह्या गोष्टीवर देखील कबीरदासजी लिहितात, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न कोय। इथून अध्यात्माची सुरुवात होत असते। इथं आल्यानंतर म्हणायचं की आपलं जे बाहेरचं सगळं ध्यान होतं ना, जे आपलं लक्ष होतं ना सगळ्या दुनियेमध्ये, ते आता आपल्यावरती आलंय। आणि ज्या दिवशी आपण स्वतःला ऑब्झर्व करायला लागतो ना, त्या दिवशी मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात। बुरा जो देखन मैं चला, आणि मग तिथून मग सेल्फ इंट्रोस्पेक्शन चालू होतं। तिथून मग आपण स्वतःजवळ येतो, स्वतःतले जे विकार असतात ना, एक एक करून बाजूला करायला लागतो। मग आपलं अंतःकरण पवित्र होत असतं।
आणि मग आपल्याला ह्या संतांची वाक्य कळायला लागतात, मग आपल्याला संत जवळ करत असतात। जोपर्यंत आपलं अंतःकरण प्युअर होत नाही, जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये ती योग्यता येत नाही ना, तोपर्यंत संत आपल्याला कधीच जवळ करत नाहीत, कधीच जवळ करत नाहीत। आपण किती जरी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला ना, आपल्याला ते लक्षातच येत नाहीत, कधीच येत नाहीत। त्यासाठी आपल्या अंतःकरणाची योग्यता असणं खूप महत्त्वाचं असतं, खूप महत्त्वाचं असतं। मग ह्या ज्या किरकोळ गोष्टी असतात ना, त्यामध्ये आपल्याला रस नाही राहत, कधीच राहत नाही। आपण या संतांच्या शब्दांमध्ये विलीन झालेलो असतो, त्यांचं जे ब्रह्मज्ञान आहे ते आपल्याला मुक्त करत असतं। आणि एकदा जर आपण त्या गोष्टीमध्ये गुंतलो, त्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपण विलीन झालो ना, मग ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आयुष्यामध्ये खरोखर आनंद मिळत असतो। त्यासाठी संतांना जवळ करणं, संतांच्या जवळ जाणं हे खूप महत्त्वाचं असतं। पण त्यासाठी स्वतःकडे बघणं, सुरुवात ही स्वतःपासून होत असते। जसं जसं आपण स्वतःवरती काम करू, जसं जसं आपण स्वतःला अपग्रेड करू, स्वतःमधल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या बाजूला करूत ना, तसं तसं मग आपण मोठे होत असतो, भरपूर मोठे होत असतो। आणि तो मोठेपणा जगाला दिसत नसतो, स्वतःसाठी मोठं व्हायचं असतं, स्वतःसाठी। कारण या ब्रह्मांडाचा जो राजा आहे ना, तो आपल्या अंतःकरणामध्ये विराजमान झालेला असतो। आणि तीच खरी आपल्या आयुष्यामधली सगळ्यात मोठी श्रीमंती, सगळ्यात मोठी श्रीमंती। आयुष्य समजलं पाहिजे, जोपर्यंत आपल्याला समजत नाही ना, तोपर्यंत आपल्याला जगता येत नाही। आता जन्म झालाय म्हणल्यावर आपण करत असतो सगळ्या गोष्टी सकाळ संध्याकाळ, पण त्याला आयुष्य नाहीत म्हणत। आपण ज्या गोष्टी समाजामध्ये बघितलेल्या असतात, ज्या आपल्याला शिकवलेल्या असतात, त्याच गोष्टी आपण फॉलो करत असतो। पण जे ॲक्च्युअलमध्ये ज्ञान आहे, जे ॲक्च्युअलमध्ये जे सत्य आहे ना, ते आपण कधीच जाणून नाहीत घेत, कधीच नाही जाणून घेत। त्यामुळे आयुष्यभर आपण दुःखी राहतो। आपल्याला दोन कवडीची लोक फसवून जातात, आपला वापर करून घेतात, आपल्याला कळत नाही आयुष्यभर। आणि त्या गोष्टींमध्ये आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा लॉस होत असतो, आपल्याला नाही लक्षात येत। आणि आपल्याला जर कोण जाग करायला आला ना, तर आपण त्याला शिवाय देत असतो, तुला इशाना बस, आम्हाला कळत नाही का? आणि असं बोलून आपण आपल्याच पायावरती दगड मारून घेत असतो। त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, खूप महत्त्वाचं असतं। जर आपलं अंतःकरण चांगलं असेल ना, तर चांगली लोक आपोआप आपल्या जवळ येत असतात। पण जर आपण आतून वाईट असू ना, तर मग वाईटच लोक आपल्याजवळ वास्तव्य करत असतात। खोट्याला खोटा भेटला की त्याचा आनंद वाढत जातो। त्यामुळे एखादा जर व्यक्ती आपल्याला जर इग्नोर करत असेल, आपल्याला जर हेट करत असेल ना, तर त्याचा लय लोड नाही घ्यायचा, कारण त्यांची तेवढी लायकीच नाहीये। आपण आपल्या आयुष्याच्या मस्तीमध्ये धुंद राहायचं, आपल्याला वाटेल त्या पद्धतीने आयुष्य जगायचं, कुणाच्याच मागं नाही जायचं, कुणाच्याच मागं नाही जायचं। जायचं असेल तर संतांच्या मागे जायचं। आणि ज्या दिवशी आपण ॲक्च्युअलमध्ये असं जगायला लागतो ना, त्या दिवशी मग आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळीच क्रांती होत असते, खूप मोठ्या प्रमाणात। आणि त्यासाठी आपण संतांजवळ जाणं हे खूप महत्त्वाचं असतं, खूप महत्त्वाचं असतं। आपल्याला कोण घेऊन जात नाही, कारण तो नाही आंधळे आहे रे, फालतू 2 नंबरवाल्या लोकांच्या आपण मागे जातो आयुष्यभर। आपल्याला संत कधी कळणार? आपल्याला संतांचा स पण कोण सांगत नाही आयुष्यामध्ये, जे सांगतात त्यांच्याकडे आपण जात नाही। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपलं कल्याण नाही होत। आपल्याकडे सगळ्या जरी गोष्टी असल्या ना, आतून रिक्त असतो, पोकळ असतो, आयुष्यामध्ये तो आनंद नसतो। पण जर संत संगत लाभली ना, तर काही नसलं तरी पण आनंद यायला लागतो आयुष्यामध्ये भरपूर। त्यासाठी संतांना जवळ करणं खूप महत्त्वाचं असतं, खूप महत्त्वाचं असतं। आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल। जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता। जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। गॉड ब्लेस यू, बाय।